तुम्ही हे कधी अनुभवलंय का, की मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते, मन शांत राहते, पॉझिटिव्ह फील होते. मग असे का होते? कारण तिथे देव आहेत म्हणून? मग ते तर आपल्या घरीही असतात. काही घरांमध्ये देवघरासाठी स्पेशल रूम असते. पण मंदिरातली सेम एनर्जी आपण घरी का नाही अनुभवत? त्याचे कारण म्हणजे भारतातील प्राचीन मंदिरे ही आध्यात्मिक कला आणि विज्ञान यांचे कॉम्बिनेशन आहे. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरे दिसतात. कारण त्यांची रचना ही वेगवेगळ्या प्रकारे केली गेली आहे आणि याचबद्दल मी आज या व्हिडिओत बोलणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल अशाच नवनवीन माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. भारतातील प्राचीन मंदिरे ही फक्त आध्यात्मिक उद्देशाने बनवलेली नसून त्यामागे विज्ञान होते. मंदिराच्या प्रत्येक रचनेमागे काही ना काही कारण आहेत. मग ते उत्तर भारतीय मंदिर असोत की दक्षिण भारतीय मंदिर असो, त्यांच्यातील खूप काही गोष्टी या कॉमन आहेत आणि त्या विज्ञानाशी जोडल्या गेल्या आहेत. याचे उदाहरण म्हणजे आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा जोरात घंटा वाजली, आवाज आला तरी त्या गोंगाटातही शांतता असल्याचा भास निर्माण होतो. यामागे विज्ञान आहे. खरं तर जेव्हा मंदिरात घंटा वाजवली जाते, मोठमोठ्याने मंत्रोच्चार केले जातात, तेव्हा घुमटाआकार छतामुळे तो आवाज सर्वत्र घुमतो, मंदिरात पसरतो. त्या आवाजाने एक प्रकारचे कंपन तयार होते. घुमटाआकार छताचा वापर भक्तांना ध्यान आणि उपासना यात गुंतवून ठेवण्यासाठी केला गेला होता आणि ही गोष्ट सकारात्मक ऊर्जेसाठी वापरली जाते. मंदिरात सकारात्मक ऊर्जा असते आणि घुमटाआकार छतामुळे ती ऊर्जा सर्वत्र पसरते आणि या कारणामुळे सांगितले जाते की मंदिरात गेल्यानंतर त्या वातावरणात काही वेळ बसावे. असे खूप काही कारणे आहेत जे मंदिरांच्या रचनेबद्दल सांगतात आणि पुढे आपण ते मंदिरांच्या प्रकारांवरून जाणून घेऊया. भारतातील मंदिरांचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे नागर शैली आणि दुसरी म्हणजे द्रविड शैली. उत्तर भारतातील सर्व मंदिरे ही नागर प्रकारात येतात आणि दक्षिण भारतातील मंदिरे ही द्रविड प्रकारात येतात. पहिले आपण दक्षिण भारतातल्या मंदिरांबद्दल म्हणजेच द्रविड प्रकाराबद्दल जाणू. जर तुम्ही दक्षिण भारतातल्या मंदिरांना भेट दिली असेल तर तिथल्या मूर्त्यांना काळ्या रंगाच्या असतात. दक्षिण भारतातली मंदिरे बांधताना अगमशास्त्राचा खोलवर वापर केला जातो. अगमशास्त्र म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचे झाले तर मूर्ती किंवा मंदिरे हे पिढ्यानुपिढ्या टिकले पाहिजे या उद्देशाने ते बांधले जातात. त्यालाच आगमशास्त्र असं म्हणतात. दक्षिण भारतात बहुतांश मंदिरात मूर्तींचे अभिषेक हे तेलाने आणि इतर लिक्विड वापरून केले जातात. त्यामुळे काळ्या मूर्तींवर त्याचा काहीही परिणाम होत नाही आणि तिथल्या मूर्तींना विभूती आणि चंदनाचा खूप प्रमाणात वापर केला जातो आणि त्यामुळे काळ्या मूर्तींची सुंदरता अजून वाढते. आणि दुसरं कारण म्हणजे दक्षिण भारतात काळा दगड हा खूप प्रमाणात आढळतो. मंदिरात गर्भगृह असते. गर्भगृह म्हणजे जिथे देवाची मूर्ती ठेवलेली असते त्या भागाला गर्भगृह म्हणतात. प्राचीन काळातल्या मंदिरांमध्ये गर्भगृह हे लहान, बंद आणि खिडक्या नसलेले असायचे. यामुळे भाविकांना देवतेबद्दल लक्ष केंद्रित करण्याची, आत्मपरीक्षण आणि परमात्म्याशी जवळीक साधण्याची भावना निर्माण व्हायची. उत्तर भारतातल्या मंदिरांमध्ये आणि दक्षिण भारतातल्या मंदिरांमध्ये हा भाग सेम असतो. द्रविड प्रकाराच्या मंदिरांमध्ये गर्भगृहाच्या वर उंच पिरामिड आकाराचे शिखर असते, ज्याला विमान असे म्हणतात. या शिखरामुळे मंदिरातले वातावरण संतुलित राहते, म्हणजेच हवेचा दाब हा नियंत्रित राहतो आणि त्यामुळे उन्हाळ्यात मंदिरात थंड वाटते आणि बाहेर जेव्हा थंडी असते तेव्हा मंदिरातले तापमान हे सामान्य राहते. द्रविड प्रकारांच्या मंदिरांमध्ये 5 मंदिरांच्या योजनेचे पालन केले जाते. त्यालाच पंचायतन असे म्हणतात. म्हणजेच मुख्य मंदिराच्या आजूबाजूला 4 मंदिरे असतात. दक्षिण भारतातल्या मंदिरांच्या भिंतींवर पौराणिक कथांमधील चित्रे आणि शिल्पे काढलेली असतात. दक्षिण भारतातल्या प्रत्येक मंदिराच्या बाहेर एक स्तंभ असतो, ज्याला ध्वजस्तंभ असे म्हणतात. काहींचा असा विश्वास आहे की या ध्वजस्तंभातले 32 भाग हे मानवाच्या पाठीच्या कण्यांचे प्रतीक आहेत. आणि उदाहरण म्हणजे तमिळनाडूतले मीनाक्षी मंदिर आणि हम्पीतले विरुपाक्ष मंदिर हे द्रविड प्रकारात बांधले गेले आहे. मंदिर वास्तुकलेतला दुसरा प्रकार म्हणजे नागर, जो की उत्तर भारतातल्या मंदिरांमध्ये आढळतो. नागर शैलीतल्या मंदिराचे बांधकाम हे पायापासून ते कळसाच्या टोकापर्यंत चौकोनी असते. उत्तर भारतातल्या मंदिराचा वरचा भाग हा उभारलेला, उंच आणि आकर्षक असतो, ज्याला शिखर किंवा कळस असेही म्हणतात आणि हा मंदिराचा सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधी भाग मानला जातो. नागर शैलीतला हा प्रसिद्ध भाग आहे, जो की वक्र स्वरूपाचा आहे. आणि त्याचप्रमाणे उत्तर भारतातल्या मंदिरांमध्ये गर्भगृहाच्या समोर सभामंडप असायचे आणि प्राचीन काळातले लोक त्याचा वापर हा धार्मिक, नृत्य आणि संगीत यांच्यासाठी केला जायचा. ही होती भारतातल्या मंदिरांच्या रचनेबद्दलची छोटीशी माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि लाईकही करा. धन्यवाद.